सांगतेस? गॅरीने मला काल 1.5 लाखाचं घड्याळ गिफ्ट केलं होतं. केली ढापत होता, ते खेचून आणलंय मी. 1.5 लाखाचं घड्याळ. आय नो राईट. एक मिनिट, तू गॅरी अंकलचं गिफ्ट ऍक्सेप्ट केलंस म्हणजे तू त्यांना फॉरगिव्ह केलंस? याक, नो वे. गॅरीला माहिती पण नाही मी त्याचं घड्याळ घेतलंय ते. असं मी केडीकडनं ढापून तो कुणाल आहे ना? कोण कुणाल? अगं माझा एक्स बॉयफ्रेंड ग. हा तोच आहे. हा सोड ना, मग त्याचं काय झालं? मला एवढे बरे कपडे कोणी दिले? पण कपडे सोड, तो ज्या अर्थी तिथे उभा आहे ना त्या अर्थी ती गाडी पण त्याची वाटते. हो का? हा. कुणाल! थांब. अरे अरे, हा गेला निघून. मी काय म्हणते, कुणाल कशासाठी हवाय परत? अगं हाच असू शकतो ना आपला रिच ऑप्शन. तूच म्हणाली होती ना शोध. हे बघ, एक्स बॉयफ्रेंडशी कोणी परत मैत्री करतं का यार? अगं एकदा पटवलेलं पटवणं सोपं जातं. तू त्यापेक्षा गुरु अंकलला पटव ना परत. तू जा गुरु अंकलकडे परत, मला जायचं त्याच्याकडे. तसंही तो त्याच्या बायकोसोबत आता गुढीपाडवा सेलिब्रेट करत असेल. काय? हा मग गुढीपाडवा, मग दिवाळीत नुसतं पाडवा असतो, गुढीपाडवा नाही. मग असे कन्फ्युजिंग नेम का ठेवता तुम्ही सारखे सारखे यार? शी सोड, जाऊ दे. पण माझ्याकडे कुणाचा नंबर नाहीये, काय करू? केड्याला मागते. अरे रेवती, येऊ का? आता हे काय नवीन पाहुण्यांसारखं? नाही, ते दिवाळी निमित्त आम्ही आलो ना, म्हणून वहिनी असं म्हणतात. काय विचार आहे तुम्हा दोघांचा? गुप्त भाऊ, सांगा ते. हॅपी दिवाळी. ते भाऊ आहो ते. एक मिनिट, काय चाललंय तुमचं? रेवती, तू दिवाळीत माझं घर इतकं छान सजवलंस. त्यानिमित्ताने मी तुझ्यासाठी आणि नेहासाठी गिफ्ट आणले. अरे ह्याची काय गरज होती? अच्छा, ही थँक्स म्हणायची तुझी नवीन पद्धत आहे का? अरे नाही नाही, तू एवढ्या हक्काने माझं घर सजवलंस म्हणून हक्काने हे गिफ्ट आणलेत मी. कळलं आता तुला? जास्त प्रश्न विचारू नको, आधी घरात तर घ्या आम्हाला. सॉरी सॉरी, या ही का तुझी पद्धत? गुप्ते भाऊ, ही तुझ्यासाठी साडी आणि हे नेहासाठी. अरे पण कशासाठी ही फॉर्मॅलिटी? रेवती, आता इतक्या हौसेला आणलंय ना तुझ्यासाठी, नेसून बघ बरं. हा, आणि आम्हाला दाखव पटकन. आत्ता आत्ता. राधिका प्लीज. प्लीज रेवती. रेवती प्लीज. आलेच, बसा तुम्ही. हो. आता मी सांगून राहिले ना तुम्हाला, हा, काऊन काळजी करताय? रेवती, खूपच छान दिसून राहिलीस ग. हा रंग अगदी खुलून दिसतोय तुला, हो ना? हो, मस्त आहे ना साडी? हो, मस्त आहे. खूप छान दिसतेस. आवडली तुला साडी? खूप छान आहे साडी. थँक्यू. थँक्यू. वेलकम. बस आता फार बघू नका, रुष्ट लागेल माझ्या मैत्रिणीला. केडी, घर मस्त आहे. कोणाच आहे? आपलंच आहे.
हं? आपण जिथे ते घर आपलं आ? अरे मित्राचं नॉनसेन्स हं? नॉनसेन्स असतात. या शनायासारख्या मुलींना नॉनसेन्स असतात. अरे मी तुला सांगितलं होतं करेक्ट. तू सांगितलं होतं मला. आय रिमेंबर केडी. ते शनायाला ते हेच नाही रे. चकणा. हे नाही रे. गप रे. सेल्फ रिस्पेक्ट. हा सेल्फ रिस्पेक्टच नाही शनायाला. दिसला पैसा पळाली मागे. तिला म्हणलं ना चल शनाया शॉपिंगला की आली लगेच शनाया मागे शॉपिंगला. नॉनसेन्स. काय अर्थ आहे काय? अरे ती ना शॉपिंग क्वीन आहे. शॉपिंग क्वीन. तिला असं शॉपिंगचं आमिष दाखवलं की नाही की ती कोणाच्या मागे येते आणि ती फसते. नाही म्हणजे मी फसवलं तिला. नाही काय तू नाही फसवलं रे. तू फिरवलं आणि त्यामुळे तुझे पण फिरले. काय? ग्रह गो टू ज्योतिष मॅन. गो टू ज्योतिष. आणि ते असं ते कुंडली असते की नाही अशी कुंडली दाखवते. चौकोन षटकोन असतात की नाही ते माहिती रे किती. आय नो इट. हा पण विल इट हेल्प? अरे डेफिनेटली तू इकडे. त्याने ना तुला शांती मिळेल. शांती. आधी शनाया नाही सांभाळली जाते. आता शांती कुठून सांभाळू? फालतू जोक नको मारू नये यार. तू ए, एवढा फ्रस्ट्रेट नको हो रे. असे जोक नको मारू तू. आखिर में ना वो हं? अरे यार तूने किया है वो जो कुछ भी किया है तूने किया है. जो है वो है. हाँ हाँ जो है वो है ना. आय लव्ड शनाया. आय लव्ड हर. मी प्रेम केलं तिच्यावर. पण त्यांनी काय केलं? केडी? या दोघींनी मिळून वाट लावली माझी. हा आधी काय रुबाब होता रे. गुरुनाथ सुभेदार काय रुबाब होता असा. आता कुत्र नाही विचारत मला. गुरुनाथ सुभेदार कुत्र नाही विचारत यार.